कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार. ही सगळ्यात टफ पार्ट कोथळदार आहे. जायचं असेल ना पाठीमागे माकडांचा आवाज येत होता. आपल्या डोगेश गँगवर अटॅक झालेला वाटतं. लगभग 20 फुटाची भिंत उभी राहिली. सकाळी 5:30ला सुरुवात केलेली, डायरेक्ट 6:45ला इथं आलो न. दिस इज टुडेज विक्टरी फॉर अस. बाय बाय. गुड. फायनली परत एकदा आम्ही वाट चुकलेलो आहे. वाट शोधायचा प्रयत्न चाललेला आहे. कसा विषय माहीत नाही. अमेज़न के जंगलों में नहीं तो सह्याद्री के जंगलों में हम फंसे पड़े हुए हैं, अशी गोष्ट आहे. होऊ शकता किती डेन्स असं आपलं हे जंगल आहे सह्याद्रीचं, आणि त्याच्यात आम्ही अडकलो आहे ह्या 3 महाशयांबरोबर. ते 3 आम्ही 3, 6 जण आहेत. आमची मोहीम चालली आहे खूप जोरात, आणि पाऊस पण यायला लागला. एवढा ह्युमिडिटी फील होतो ना, अंगाला पाऊस नाही लागत आहे, बट लफडा होतोय सगळा. पाहू शकता. वाट चुक्या ते चुक्या. अभी हम क्या करें तो हमको नहीं पता कि हम कैसे चुक्या. तो हम वाट ढूंढने की राह ढूंढ रहे. पीछे से हमारे IITN आते हुए आणि पाठीमागून जॅकी दादा. वाट काय घावना, पाऊस मोठा आलाय. तिकडं आहे. ही फॉलो करू आपण. हीच करायची. ही फॉलो करू आपण. फायनली डिसिजन घेतलेलं आहे. 2-3 वाटा आहेत. पाण्याच्याच वाट्याने जायचा विचार केलेला आहे, आणि त्याच्यानेच जायचं. फॉलो बॉईज चलो बॉईज. आमच्या राणीबाई हपलत आहेत बघा. काय होतं त्यांना काय माहीत. हे आमचे मोती दादा, हे स्वप्नील दादा, आणि हे आम्ही. अवघड आहे पण मस्त आहे. पावसाचा आवाज आहे का फक्त. वाव. भर पावसात बसलोय, व्ह्यू हा एन्जॉय करतोय. आणि आता वाजलेत 9:30. ही पाठीमागची मळलेली जी वाट दिसते ती खरी वाट आहे, आणि आम्ही तिकडून कुठून आलो दऱ्याखोऱ्यातनं एवढा वेळ घालवत. फायनली परत आम्ही आमच्या मार्गाला लागलेलो आहे. चकवा मिळालेला आम्हाला थोड्या वेळासाठी, अशी गोष्ट आहे. सो बिलीव्ह इन मॅजिक. सगळं तुमच्याबरोबर चांगलं होईल, चांगले विचार असतील तर. हे झालं माझं बच्चन. फायनली अथक परिश्रमांनी आम्ही माणगावमध्ये पोचलेलो आहे. माणगाव बुद्रुक ते तिथे पाहू शकता. रस्ता चुकलेलो पण एवढा जास्त नव्हतं, त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या आम्ही पार पाडलेला तो टप्पा. 5 टाक्याच्या इथून जरा झालेलं घोळ, पण ठीक आहे. आम्ही पोचलेलो आहे विथ आर बॉईज. झेडतच सिक्युरिटी दिली आहे. हे बघा, हाकलते राणीताई हाकलत तरी सिक्युरिटी इज मस्ट. आणि त्याच्यात आम्ही भर पावसात आलेलो आहे. मज्जा. चिपिक 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 चिपिक. हे पहा, हेच ते माणगाव जिथे आम्ही आता एंट्री मारलेली आहे, अशी गोष्ट आहे. आणि हे आमचे IITN एरोस्पेस इंजिनियर स्वप्नील द बॉय द स्वप्नील. आणि हा मी उपट सुंब्या कौशल बेलुसे. तुम्हाला सरचं परत एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करत. एकच विनंती आहे, फक्त जरा सबस्क्राईब करा ना. तुमचं काय नाही, फक्त बोटाला फक्त एक जरा मूव करायचं आहे, हलवायचं आहे, असं टाकायचं आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा पटलं तर. आणि काय जर असेल माझं चुकलं माकलं तर कमेंट करा, आणि शेअर करायला विसरू नका. कळलं.
माणगावातनं सरळ सरळ पुढे चालत आलो. तर लेफ्टला आम्हाला शेतातनं म्हणजे ऑफ रोडने जायचं आहे, म्हणजे कच्च्या वाटेने जायचं आहे. आणि राईट साईडला आहे ना, तुम्हाला दाखवतो मृदूगड आहे. हा पाठीमागचा जो गड आहे ना, हा इथला तो मृदूगड आहे. हे झाडांमुळे दिसत नाही आहे. ॲटलिस्ट मग हीच वाट जर इथे जंगलापर्यंत येऊन थांबते ना, इथं जर पुढं वाट जर असेल तर आपला नशीब आहे की आपला शोधायची गरजच पडणार नाही. तीच वाट ना चढून जाऊ आपण. कसं तिकडून इकडं नाही तर वरनं चालतं बांधावं आपलं, फक्त त्या प्रवास करायचा आपल्याला. हां स्ट्रॅटेजी. तीनच घाट ना, पाच टाकी डोलकाना आणि कोसला राहायचं. आणि त्याची वाट वगैरे ते म्हणते तुम्ही चालतरकडं जो माणगावमधून आपण ते बोललो कच्चा रस्ता घ्यायचा आहे. आता इथून आपल्याला डोलफानाच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. लिंब काठी 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 नुसते काठी अशी विषय. ट्रेक आजचे दिवस अजून अर्धा ट्रेक नाही झालेला आहे. आता जेवण वगैरे झालेलं आहे. हितपर्यंत आले माझं, हितपर्यंत मेलोय मी. जेन्युइन सांगतो. बऱ्याच दिवसांनी म्हणजे वर्षांनी एक दीड वर्षांनी मी आय गेस एवढा म्हणजे एन्ड्युरन्सवाला ट्रेक करतोय. ते दोघं चिल आदमी बघा. रिलॅक्समध्ये एकदम नाही का, रिलॅक्समध्ये चाललं त्यांचा कार्यक्रम. हा पेढा आहे. एनर्जी येते आता हळूहळू. मेन बात कशी माहिती आहे का, माझं ग्राउंड बंद झालं आहे, त्याच्यामुळे माझ्या नीमध्ये एवढं घाण पेन आहे आणि कमरेत गॅप आल्यामुळे प्रॉपर माझे लागलेले आहेत. अशी गोष्ट आहे. मला ते वाटतं प्रॉपर आपल्याला वाट एक्सप्लोर करावं लागते असं. हे पहा, फायनली माझ्या तारेचे रब्बर निघालेले आहेत. डॉक्टर तुम्ही मला ओरडू नका, मी ट्रेकला आलो आहे. खाताना निघालं, करू काय. दाखवायची गोष्ट नाही पण दाखवायला लागते, कारण की मी खूप खरं आहे. सह्याद्रीतला हा दरवाजा. असे असतात दरवाजे सह्याद्रीत. अशक्य सुंदर असं सह्याद्री. हा डोलकण आहे. इथून आपण उतरत आहोत, कोफळधाराच्या दिशेने जाणार आहोत. आणि तो चढून मग आपण आपल्या बेस्ट विलेजला रिटर्न. छोटी छोटी आम्हाला अशी वॉटर क्रॉसिंग लागलेली आहे. ते बघा, आम्हाला डॉगेश भाऊ, चला ना डॉगेश भाऊ चला. किती वाहून चालू आहे. वाव, वॉटर क्रॉसिंग एंड. आणि पाहायला एवढं थंड मस्त वाटतंय ना. वाव, बुटात पाणी गेलं. वाव फिलिंग आहे. वाव, फुचूक 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 फुचूक. सो आपण डोलकाण्यावरनं खाली उतरलो आहे. वाजलेले 2 आणि आता आपण चाललेलो आहे कोथळदाऱ्याच्या दिशेने. तर किती वेळ लागतोय बघायला लागेल, कारण की सगळ्यात टफ पार्ट कोथळदार आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत कुरवंडे गावात जायचं आहे. सो हे बघा, घनदाट जंगल आहे. हा मृगगड नेक्स्ट लेवल आहे. माझी बॅटरी पूर्ण डाऊन आहे. मी कदाचित उद्याचा ट्रेक नाही करू शकत. वाट शोधत शोधत वाट इथपर्यंत आली, पण समोर लगभग
20 फुटाची भिंत उभी राहिली. आता बघूया कशी पार करायची. मी पाक पूर्ण डिमोटिवेटेड आहे. माझी एन्ड्युरन्स पॉवर पूर्ण संपलेली आहे. आणि पाठीमागे माकडांचा आवाज येत होता. आपल्या डोगेश गँगवर अटॅक झालेला वाटतं. हे सह्याद्री वाचव मला, ह्यांनी मला किडनॅप केले. दोघं मला किडनॅप केलंय मला. डॉगेश गँग आणि ह्या दोघांनी मला किडनॅप केलंय. कुठे आणलंय, कुठे पृथ्वीच्या कुठल्या भागावर ते आम्हाला माहीत नाही. त्यांना रस्ता सापडना झालाय. माझे पाय घायला आलेत आणि कपाळात आहेत माझे केस. करायचं काय, अवघडे. काल दुपारी कॉल करतात जायचंय, मी बोललो हां. मला वाटलं काय नाही, जरासच आहे. मग कशाचं काय, सरप्राईज. मस्तच विषय झालाय. आईला पडलो असतो. माझ्या आल्हाददायक कानांनी आवाज येतोय पाण्याचा खुळखुळ. आनंद येतोय. प्रीतीचं झुळझुळ पाणी. पुढचं मला काही येत नाही. पुढचं बघून घ्या तुम्ही. जुळवतोय ते जुळवा. मी काय म्हणतोय ते सगळं जाऊ द्या. डोलकानाला माझी फाटलेली, आत्ता नाही फाटली. आत्ता मी चार्ज आहे थोडा. आता वर जाईल, 1-2 मालकिस्ट खाईल, मज्जा येऊन जाईल. मग मालकीची भूक लागली आता. सो फायनली आता आपण कोथळ दारावरनं खाली आलो आहे, म्हणजे कुरवंड्याला आलो आहे. आणि लगभग किती तास, 13 तासाचा लगातार ट्रेल जो होता आपण केलेला आहे. खाता पिता उभे हे दोघं मी बसलेलो. असं जे काय ते एनर्जी पूर्ण सगळा ड्रेन झालेला आहे. आणि आजचा दिवस इथंच संपवते. आता वाजले 6:45. सकाळी 5:30ला सुरुवात केलेली, डायरेक्ट 6:45ला इथं आलो आहे नॉनस्टॉप. आणि आजचा दिवस खूप ॲडव्हेंचरस होता. मी आयुष्यात परत कधी असा फेस करणार नाही. स्वतः प्रिपेअर राहील ह्या गोष्टींसाठी. आणि खूप ॲडव्हेंचरस दिवस होता. आणि क्रेडिट गोज टू जॅकी दादा आणि I10 बाबू स्वप्नील दादा. माझं क्रेडिट काय नाही, कारण की मी फक्त पाठी बसलेलो, मज्जा बघत होतो. बस एवढंच काम केलं आहे आजच्या दिवसाचं. कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि व्हेरी गुड. जॅकी दादाचं एक हे म्हणजे एक मोटिव्ह असतं, एक तत्व आहे त्याचं, अखेरपर्यंत संयम बांधा. म्हणजे आहे ना, जे काय ना ॲटलिस्ट अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये ना तुम्ही संयममध्ये सोडला ना तर तुम्हाला कोण वाचवू नाही शकत. संयम ठेवायला लागतो. आणि हे नुसतं ट्रेकसाठी नाही तर अख्ख्या लाईफमध्ये पण तुम्ही आहे ना संयम बांधला ना तर नक्कीच त्याचा रिझल्ट चांगला असेल. आता माझे पाय दुखायचे प्रॉपर बंद झालेत. आता माझ्या पायाला काय जाणवत नाही आहे. मी घर बघितलं. सो दिस इज टुडेज विक्टरी फॉर अस. बाय बाय, गुड नाईट. काय तर आत्ता वाजलेले तर 9:25. पाऊस खूप जास्त आहे, त्याच्यामुळे हे दोघांनी पण आपला प्लॅन कॅन्सल केलेला आहे, जॅकी दादा आणि स्वप्नील दादांनी. कारण की महाराष्ट्रात रेड अलर्ट आहे, त्याच्यामुळे कुठे रिस्क न घेता आम्ही इथेच गप्पा बसलो आहे. आता घरी निघायचा विचार आहे, बघूया कसं होतं आहे. मी तर जाणार नव्हतो, काल रात्रीच ठरवलेलं. सोबत एशिया फायनल पाहून घेऊ. असं इंद्रदेव म्हणतात की तुम्ही भारत पाकिस्तान एकदा फायनल बघूनच घ्या घरात बसून निवांत. सो त्याचा विचार चालला आहे. पहिलं बघू, घरी जायचा विचार करतोय पहिले आम्ही. भारत पाकिस्तान बघूच नक्की. सेम झोनमध्ये आपण एवढ्या की अख्खं जग जरी उडलं तरी आपण ते ते आहे. उडलं पाणीच थांबत नाही. आपलं एकदम हायस्ट पॉईंटला आहे. पण असं फक्त एवढंच आहे की वाऱ्याने आम्ही उडू शकतो, पाण्याने नाही बुडू शकत. बस अशी गोष्ट आहे. नमस्कार. 2 दिवस झाले आम्ही कुरुंडे या गावामध्ये आहोत. कुरुंडेचं नियर बाय रेल्वे स्टेशन लोणावळा आहे. आणि कुरुंडे या गावातून कोकणामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा घाटवाटात उतरतात. तर आमची 2 दिवसांची मोहीम होती घाटवाटांचीच.
तर काल घाटवाटा व्यवस्थित झाल्या, पण आज अतिवृष्टी झाल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर तर आम्ही आजचा जो ट्रेक आहे तो कॅन्सल केला आहे. आणि खास व्हिडिओ यासाठी बनवतो आहे आपण की आम्ही ज्यांच्या घरामध्ये बसलो आहेत, तर हे बोरकर काका आणि मावशी. तर मागील 5 वर्षापासून ड्यूक नोज असेल, तिथे ॲक्टिव्हिटी असेल, ट्रेक असेल किंवा घाटवाटांचा ट्रेक असेल, तर आम्ही यांच्याकडे येत असतो आणि यांच्याकडनं आम्हाला प्रत्येक वेळेला अतिशय छान असा पाहुणचार मिळत असतो. जेवणाची उत्तम सोय असते आणि स्वभाव यांचा अप्रतिम आहे. त्याच्यामुळे अगदी घरच्यासारखं आम्हाला इथं आल्यानंतर वाटतं. आणि मावशींच्या जेवणाची क्वालिटी म्हणजे शब्दात सांगणं अशक्य आहे. जेव्हा आपण याल तर नक्कीच एकदा त्या चवीचा आनंद घ्या. आणि एक हक्काचं कुटुंब तुम्हाला ड्यूक नोज या ट्रॅकसाठी आल्यानंतर किंवा इथून खाली घाटवाटांना जायचं असेल तर एक हक्काचं घर तुमचं इथे आहे. तर बोरकर काकांच्या घरी नक्की एकदा व्हिजिट करा. त्यांच्या पाहुणचाराचा आनंद घ्या आणि थोड्या दिवसांमध्ये त्यांचं जे काही हॉटेल आहे किंवा जे काही घर आहे तर ते थोडं डेव्हलप करतायत, म्हणजे राहण्याची उत्तम सोय होईल. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अजून चांगल्या आपल्याला सर्व्हिसेस भेटतील. तर मागील 5 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर शेअर करतो आहे. तर नक्की जर आपण याल तर एकदा व्हिजिट करा आणि ट्रॅकचा आणि जेवणाचा सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. धन्यवाद. फायनली लोणावळा स्टेशनला पोचलेलो आहे. रिटर्न परतीचा प्रवास हे दोघं आमचे शुक्रवारीच ना, शुक्रवारी परत AMKचा प्रयास आहे. बघू पाऊस कसा असेल त्याच्यावर AMKचा मोहीम फते करायचा प्लॅन आहे. जर पाऊस कमी असेल तर नक्की, नाहीतर मग पोस्टपोन होणार आहे ती मोहीम. सो आत्तापुरता यायला बाय बाय. बाय बाय, सी यू, टाटा. मिलते हैं हमारे नेक्स्ट वीडियो में. बाय बाय, सी यू, टाटा.